बॉस हा तोच गुलाब आहे ना, तुमच्या आईचा गुन्हेगार? एवढंच नाही, मुंबईतलं सगळ्यात मोठं ऑर्गनाइज क्राईमचं रॅकेट चालवणारा माफिया. मुंबईतली अशी एकही इल्लीगल डील नाहीये ज्यात गुलाबचा हात नाहीये. किडनॅपिंग, स्मगलिंग, सेक्स ट्रॅफिकिंग, वुमन ट्रॅफिकिंग आणि आता ऑर्गन ट्रॅफिकिंग सुद्धा. माणूस नाही, हैवान आहे हा. निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळणारा हैवान. अनेक माणसांनी ह्याच्यामुळे स्वतःचा जीव गमावलाय. असं काय केलंय त्याने? काही वर्षांपूर्वी मुंबईत खूप मोठा स्कॅम झाला होता, औषधांचा. JPC मेडिकल स्कॅम. येस, आय नो अबाउट दॅट. पण त्याबद्दल फार माहिती अवेलेबल नाहीये बाहेर. ती केस आम्हीच हँडल करतोय. त्या स्कॅम मध्ये भेसळयुक्त औषधांमुळे अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. आणि यातली एक विक्टिम होती केदारची आई. देवकी काकू सुद्धा JPC मध्ये बनलेली औषधं घ्यायच्या आणि काही वर्षातच त्या गेल्या. थेडी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि या स्कॅम मध्ये गुलाब आणि त्याच्या साथीदारांचा खूप मोठा हात होता. सगळे सापडायचेत अजून ते. आणि गुलाब, एवढी वर्ष तो ऑपरेट करतोय आणि अजून एकदाही तो हाती नाही आला. नाही. आणि हे आपल्या डिपार्टमेंटचं सगळ्यात मोठं अपयश आहे. प्रत्येक वेळेला तो पोलिसांच्या हातातून निसटलाय. आणि एवढे सगळे गुन्हे करून तो एक प्रूफही मागे सोडत नाही. डिजिटली सुद्धा त्याचा काहीच प्रेझेन्स नाहीये. मेल ID, सोशल मीडिया काहीच नाही. सॅटेलाइट फोन वापरतोय. हा खूप स्मार्ट माणूस आहे. पण आता त्याच्या पापाचा घडा भरलाय. आता त्याच्यामुळे आणखीन कोणाचाही जीव जाणार नाही. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं मिशन आहे ते रेवा. फक्त बघितल्यावर कोणाला मनातलं ऐकू जात नसतं केली सर. काय? हो, तुमच्या मनात जे काही ते बॉसला जाऊन सांगून टाका ना. किती दिवस असं फक्त बघतच बसणार आहात? तुम्ही बघत बसता तर त्यांना तुमच्या मनात जे काही ते कळणार आहे का? नाही नाही, सांगतो. योग्य वेळ आली की सांगतो. रिटायरमेंट येईल तुमची वेळ येईपर्यंत. नाहीतर काय, अहो ही केस संपल्यावर बाकीच्या केसेस पण क्लोज होतील. मिशन संपेल. मग काय, पुन्हा बेल सरांच्या घरी आहेच बॉसवर लाईन मारायला. गुड आयडिया. अरे गुड आयडिया काय गुड आयडिया. अहो हातातून वेळ निघून चालली आहे केडी सर. मी काय म्हणतो, बॉसला तुम्ही सांगून टाका. असं सगळ्यांसमोर? हा, मी रेवाला इकडे बोलतो, तुम्ही तिकडे जा आणि बॉसला असं मनातलं घडाघडा बोलून टाका. जा. आता त्यापेक्षा पत्र देतो. कोणतं पत्र? ते मी बॉससाठी पत्र लिहिलं होतं. तर पत्र तरी द्या, तेवढं तरी काम कराल. ठीक आहे, देतो. पण मिशन कंप्लीट झाल्यानंतर तरी विचार करणार आहेस की नाही? कसला? तुझ्या ग्रीन फ्लॅगचा. ग्रीन फ्लॅग? त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काय रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. केदार? त्याचं काय? नाही, त्याचं काही नाही. मी नाही बोलवलं. कत्रीने बोलवलं. कत्री, बोला. हा, मीच बोलावलं. ऍक्च्युली मला कमांडरने सांगितलं तुला बोलवायला. कमांडर आली ती, बोला. हो, मीच. मीच. ऍक्च्युली मला तुला रेवाबाई सांगायचं नाही, विचारायचं आहे. तर काही कळलं का? नाही म्हटलं, काही कळलं का की केडी सर कोणाला डेट करता येते? थोडं बोलायचं होतं. बोल ना. ते पत्र. कुठलं पत्र? हा, ते तू तुझ्या तिच्यासाठी लिहिलं होतंस ते? ते मी वाचू? हो, म्हणजे बघ ना, तिला आवडेल का? नाही ना यार.
काय माहिती ही अप्सरा कोण आहे? कायच अप्सरा? म्हणजे अप्सरा पण असेल ना, म्हणजे केडी सरांना आवडले म्हटल्यानंतर असू शकते अप्सरा. अहो केडी सरांना आवडणारी मुलगी म्हणजे अप्सराच नाही, एकदम ब्रिलियंट आहे. म्हणजे ब्रिलियंट असेल, आता ती केडी सरांना आवडते म्हणजे ब्रिलियंट, एकदम गुड ब्युटिफुल. हा हा कळलं, ते सगळं ठीक आहे, पण ती कोण आहे? कशासाठी आलोय आपण इकडे? मिशन साठी आलोय ना? मग तू माझ्याबद्दल असा काहीतरी विचार करूच कसा शकतोस? मी ना तुझ्याकडे एक चांगला मित्र म्हणून बघत होते, खूप जवळचा मित्र म्हणून बघत होते, पण नाही, तू सुद्धा इतर मुलांसारखाच निघालास. अरे आता नको. अरे एवढं घाबरायला काय झालं? नव्हतेच वाचणार मी ते पत्र. मला माहितीये तुला या सगळ्या गोष्टी खूप पर्सनल ठेवायला आवडतात ना, पण जिच्यासाठी लिहिलंयस तिला तरी जाऊन दे. आणि ती मुलगी कोण आहे ते आम्हाला तरी सांग. तुम्हाला खरंच माहिती नाहीये? नाही. ठीक आहे, नका सांगू. पुढच्या 24 तासात तिचं नाव माझ्या समोर असेल. त्या युवराजला माझ्या जाळ्यात अडकवण्याआधी ना केदारला माझ्या जाळ्यात अडकवणार आहे आणि तिचं नाव बदलून घेते. बघाच तुम्ही. नाही, नंतर सांगतो. तुला समोसा आणू? नाही ठीक आहे.